हे गाणं सुरू असताना पाठीमागे ग्राफिक्स वैद्य मॅडमनी फारच सुंदर बसवले होते. सगळ्या शिक्षकांचे वगैरे फोटो येत होते, पण ते अचानक दुसऱ्याचे का कोणाच तरी फोटो आला. मी म्हटलं आमच्या स्टाफमध्ये असलं कुणी नाही, कसं काय आला कानू. सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्राफिक्स केलेलं आहे. शोएब सरांनी त्याची तारीफ केलेली आहे. सर खूप खूप आभार तुमचेही. आता आपण एक छोट्याशा पुरस्काराकडं वळणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपल्या यासीन इनामदार माध्यमिक विद्यालयाची हेडगर्ल आदर्श विद्यार्थिनी जरीन सादिक पठाण आपल्यासमोर आपलं स्पीच, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी येत आहे. जरीन. ज्ञाते वक्ते रसिक श्रोते हो नमस्कार. आज आपल्या समता प्राथमिक विद्या मंदिर आणि यासीन इनामदार माध्यमिक विद्यालयाचा शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठा याटामाटा साजरा होत आहे. या निमित्ताने आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, लाडक्या पालकांचं मी विद्यार्थी प्रतिनिधी जरीन सादिक पठाणचं सहर्ष स्वागत करते. खरंच एवढी गर्दी पाहून माझं मन भरावून गेलं आहे. एवढे सगळे पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना समान जोडून ठेवणे एवढे सोपे नाही, परंतु अशा बिकट परिस्थितीत ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला जोडून ठेवले आहे ते म्हणजे आयडियल एज्युकेशन सेंटर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शफी इनामदार साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. 90चे दशक होते. सैदनगर परिसरात जिथपर्यंत नजर जाईल तेवढे मोकळे मैदान होते. हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोटाचं पीठभर खडगं भरण्यासाठी लोक पुण्यात येऊ लागली. मोकळे भासणारे सैदनगर गच भरून गेले. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत होती आणि आता सैदनगरमध्ये शिकण्यासाठी मुली होती, परंतु शिक्षण देण्यासाठी शाळा नव्हता. मग काय होणार या वस्तीचं? कशी शिकणार ही मुले? अशातच रहमत बी इनामदार या माऊलीने आपल्या मुलाला म्हणजे शफी इनामदार साहेबांना गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करायला सांगितली. मग सुरू झाली एका ऐतिहासिक पर्वाला. हिमालय एवढे हे कार्य करणे म्हणजे सोपे नव्हते, परंतु वडिलांची पाठीवरती थाप आणि आईचा आशीर्वाद घेऊन शफी इनामदार नावाचा योद्धा शिक्षण आणि आत्मविश्वास घेऊन निघाला आणि शिक्षणाची पहिली पायरी 1992ला आयडियल एज्युकेशन सेंटर शैक्षणिक संकुलाचे समता प्राथमिक विद्या मंदिर या नावाने रचली. सुरुवात कठीण होती, परंतु आता थांबणारे शफी इनामदार सर नव्हते. सोबत साथ मिळाली आमच्या शकिला इनामदार मॅडम यांची. पोटाच्या गोळ्याप्रमाणे गोरगरिबांची मुले सांभाळण्याचं कार्य त्यांनी घेतला. घराचं संसाराचा गाळा सांभाळत परिसराची मुलांचे भविष्य घडवण्याचं कार्य त्यांनी हाती घेतला. वादळ निर्माण होत होते, अडचणी येत होता, पण आता थांबायचं नाही आणि सैदनगर परिसरात शिक्षणाची गंगा आणायची आणि ती गंगा प्रत्येकाच्या घरी पोचवायची हा निदा साहेबांचा होता. पुढे जाऊन यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय उघडलं. त्याला आपल्या वडिलांचे नाव देऊन त्यांचे नाव अमर केले. मराठी माध्यमाची स्थापना झाल्यानंतर उर्दू शिक्षणाची फारच आवश्यकता होती आणि याच गोष्टीचा विचार करून साहेबांनी अल जदीद उर्दू प्रायमरी स्कूल आणि अल जदीद उर्दू हायस्कूलची स्थापना केली आणि उर्दू शिकण्याचा प्रश्न मिटवला. 21व्या शतकाला सुरुवात झाली होती. इंग्रजीचा बोलबाला मोठ्या प्रमाणात पसरत चालला होता. याच गोष्टीचा विचार करून साहेबांनी आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. पूर्वी असं म्हटलं जायचं की इंग्रजीचे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. तेच वाघिणीचं दूध शेळीचं दूध आहे इतके स्वस्त करण्याचे काम आमच्या शफी इनामदार साहेबांनी केले. आमच्या शाळेत आज 4000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. एक काळ असा होता की भौतिक साधन नव्हती, पण आजच्या घडीला प्रशस्त प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, प्रशस्त संगणक कक्ष, TV, इंजिनिअरिंग या सर्व आहे. भव्य दिव्य मैदान आहे, संग्रहालय आहे, ग्रंथालय आहे. गुणवान चरित्रवान विद्वान शिक्षक आम्हाला ज्ञान देण्याचे कार्य करत आहे. हे सगळं झालं आमच्या शफी इनामदार साहेब यांच्यामुळे. आमच्या शाळेत सांस्कृतिक विभाग आहे, क्रीडा विभाग आहे, स्काउट गाईड ग्रुप आहे, RCB ग्रुप आहे. हे सगळे आमच्या शाळेत आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी कोणी पोलीस आहे, कोणी फौजी आहे, कोणी इंजिनियर, कोणी वकील आहे आणि या माध्यमात विविध क्षेत्रात स्वतःचे आणि आमच्या शाळेचे नाव मोठं करत आहे. आमच्या शाळेत आमची शाळा 10वीपर्यंत न राहता 11वी 12वीपर्यंत जाऊन पोचली आहे. आज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तिन्ही विभाग चालत आहे. आमच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्टचा डंका रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत जाऊन पोचला आहे. त्या ठिकाणी पंधेरी, वेसवी, बागमंडला या ठिकाणी आमच्या इंग्रजी शाळा सुरू आहे आणि उत्तम ज्ञान देण्याचे कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आज आमच्या आयडियल एज्युकेशन सेंटर शैक्षणिक संकुलात हजारो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे. परिसराच्या शाळेचा विचार केला तर आमच्या शाळेची फीस फारच कमी आहे.
आमचे इनामदार सर दरवर्षी 40 विद्यार्थी दत्तक घेतात आणि त्यांचे 12वीपर्यंत शिक्षण मोफत करतात. किती आईवडील नसलेल्या मुलांना त्यांनी मोफत शिक्षण दिले आहे, यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की आमच्या शाळेत महिलांसाठी महिला दिन साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिका मेळावा, आजी आजोबा मेळावा साजरा केला जातो. आरोग्य शिबिर राखण्यात येते. आमचे युवा नेते शोएब इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्यात येत आहे. किती गरजू लोकांना शासनाच्या मदती मिळवून दिल्या आहे. ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला असे करते की आमच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट फक्त शिक्षण कार्य आणि शिक्षण कार्यातच नाही, सामाजिक कार्यात पण अग्रेसर आहे. आमच्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचा जवळजवळ 10 शाळा ज्ञानदान देण्याचे कार्य करत आहे. हे सगळं झालं शफी इनामदार सर, फहीम इनामदार सर, मुसद्दिक इनामदार सर, शकिला मॅडम, शोएब इनामदार सर यांच्यामुळे. आणि आज आमच्या शाळेत किती गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शेवटी मी शफी इनामदार साहेबांना मनापासून सल्यूट करते आणि मी विद्यार्थी प्रतिनिधी जरीन सादी पठाण आपलं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला इकडून. ठिकाणी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. मी माझ्या शाळेच्या शिक्षकासंदर्भातून या ठिकाणी आवर्जून बोलू इच्छितो. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेलं वक्तृत्व स्पर्धामध्ये हडपसर तालुक्यातील बरेच शाळा यात सहभागी झालेले होते. त्या शाळेमध्ये तेवढ्या शाळेत आपल्या आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे माझे सहकारी शिक्षक प्राध्यापक इम्रान शेख सरांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांनी पुढचं विभाग स्तरावर देखील त्याने त्यांचं नाव या ठिकाणी नोंदवलेलं आहे. विभाग स्तरावर म्हणजेच पुणे, सोलापूर, अहमदनगर या 3 जिल्ह्याचा मिळून एक विभाग तयार होतो. त्या विभाग पातळीवर जवळजवळ 48 तालुक्यातले शिक्षक त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. त्या ठिकाणी देखील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचलित समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे सहकारी शिक्षक प्राध्यापक इम्रान शेख सर यांचं प्रथम क्रमांक नोंदवलेले आहे त्यांनी. आणि यानंतर देखील राज्य पातळीवर देखील त्यांचं नाव या ठिकाणी नोंदवलेलं आहे. मी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शफी इनामदार साहेबांना मी विनंती करतो की त्याने स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी समता प्राथमिक विद्यामंदिर शिक्षकाचे सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे सचिव डॉक्टर मुसद्दिक इनामदार साहेब, त्याचबरोबर आयडियल एज्युकेशन ट्रस्ट उर्दू माध्यमाच्या चेअरमन शकिला मॅडम यांना देखील विनंती करताना स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष फहीम इनामदार साहेब हे देखील स्टेजवरती येतील. त्याचबरोबर युवा नेते प्राध्यापक शोहेबजी इनामदार साहेब, त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही मुख्याध्यापक, मराठी माध्यमाच्या दोन्ही मुख्याध्यापक, उर्दू माध्यमाच्या दोन्ही मुख्याध्यापक सर्वांनी विनंती करतो की या ठिकाणी समता प्राथमिक विद्यामंदिर शिक्षकाचं सन्मान या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे.
शाळेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचलित यासिन इनामदार माध्यमिक विद्यालय व लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, मॉडेल तयार करणे, रांगोळी स्पर्धा व पोस्टर तयार करणे अशा 7 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये यासिन इनामदार माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता 8वी ते 10वीच्या 450 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालकांचे देखील हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकांसाठी परीक्षक म्हणून त्या विभागातील तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. सर्व परीक्षकांकडून प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिले 5 क्रमांक काढण्यात आले आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येत आहे. तरी मी व्यासपीठावरील मान्यवरांना नम्र विनंती करणार आहे की त्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करावे. सर्वप्रथम निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सेकंड उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेले आहे. अलिजा हरून सय्यद इयत्ता 8वी अची विद्यार्थिनी. इंग्लिश मिडियमच्या जाधव मॅडम यांना मी नम्र विनंती करणार आहे की त्यांनी या विद्यार्थिनीला पारितोषिक द्यावं. जाधव मॅडम. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस आहे सुगरा पीर मोहम्मद शेख 9वी ब. तिसरं बक्षीस आहे निबंध स्पर्धेमध्ये अनन्या अनिल जोसेफ 9वी अ. दुसरं बक्षीस आहे आयशा सलीम खान 10वी ब. निबंध स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस पटकावणारी विद्यार्थिनी आहे. अत्यंत हुशार अशी ही विद्यार्थिनी आहे महक तौफिक मुल्ला 10वी अ. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हिचं स्वागत करायचं आहे. निबंध स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये आलिया मोहम्मद अली शेख ही सेकंड उत्तेजनार्थ बक्षीस आहे 9वी अ ची विद्यार्थिनी. दुसरी उत्तेजनार्थ पहिले बक्षीस आलेलं आहे नीतू नारायण परिहार 9वी अ. तिसरा या ठिकाणी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या या स्नेह संमेलनासाठी रत्नागिरीमधून 10 गावचे सरपंच सन्माननीय मंगेश दळवी साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण विचार मंचावरती यायचं आहे. 10 गावचे सरपंच सन्माननीय मंगेश दळवी साहेब आपणास विनंती की आपण विचार मंचावरती यायचं आहे. तिसरं बक्षीस आहे रेहान मुस्ताफ इनामदार 8वी अ चा विद्यार्थी आहे. दुसरं बक्षीस आहे अल्फिया मुस्ताफ मुजावर 9वी अ ब ची ही विद्यार्थिनी आहे. आणि अत्यंत चांगलं असं उत्कृष्ट असं चित्र काढलेलं आहे. पहिला क्रमांक पटकवलेला आहे सानिया फारुख शेख 9वी अ. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तिचा सत्कार करणार आहोत. वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये सेकंड उत्तेजनार्थ बक्षीस आहे कीर्ती संतोष जगदा कोटे 9वी अ. यानंतर 10 गावचे सरपंच दळवी साहेब यांना नम्र विनंती करणारे की पुढील बक्षीस वितरित करावे. फर्स्ट उत्तेजनार्थ आहे हसरत रजक उल्ला अली मुल्ला 10वी ब. तिसरा बक्षीस आहे महक खुर्दूस मुल्ला 9वी अ. सेकंड बक्षीस आहे आफरीन जैनुद्दीन मुल्ला 9वी अ.
दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस आहे नीतू नाराराम परिहार 8वी अ, शिपा मोहम्मद अली शेख 8वी अ. महक फैयाज मुल्ला 9वी अ, मिनाज सज्जाद शेख 9वी अ.
तिसरा क्रमांक आलेला आहे कैकशा करीम काझी 8वी ब, श्रुती दीपक पुरी 8वी ब, सना इम्रान शेख 8वी ब. संदीप सर, आपण ₹1 बक्षीस वितरण करावं. सेकंड प्राइज आहे अबू बकर अजीज बागवान 9वी अ, आयान सय्यद अली शेख 9वी अ, फारूक उस्मान शेख 9वी अ. पोस्टर मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे जरीन सादिक पठाण 10वी अ, महक तौफिक मुल्ला 10वी अ, मिजबा मंजूर हुसेन मोकाशी 10वी अ. सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही पुढे यायचंय, पाहुण्यांच्या पुढे यायचं आणि लाईनीने खाली बसून घ्यायचंय. एक फोटो काढला जाईल. सगळ्या विजेत्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन, पुढे मान्यवरांचे आभार. आणि विद्यार्थ्यांनी पटकन बसायचं आहे. खाली बसा. ट्रॉफी समोर घ्यायची आहे, मेडल समोर दाखवा. मागे पाहुणे दिसत नाहीये. मुलांना नम्र विनंती आहे की तुम्ही इकडच्या साईडने या. थोडस मुलांना नम्र विनंती आहे, नाही तर खाली बसले तरी चालेल. चला पटपट आवरून घ्या, फहीम सरांचा फोन येतोय खालून. खाली बसा, मांडी घालून व्यवस्थित बसा. हा, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मान्यवरांचे. धन्यवाद होली मॅडम. धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती की आपण खाली स्थानपन्न व्हायचं आहे. आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या स्पर्धा संपन्न झाल्या आणि त्याची पारितोषिके आपण दिलेली आहेत. आता संलग्न आपण आपल्या नृत्यांकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. पुढील आता आपलं डान्स आहे तो इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा. मोबाईल आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे. अगदी मोबाईल उशाला घेतल्याशिवाय आपल्याला झोपसुद्धा येत नाही. तोच मोबाईल किती फायद्याचा आणि किती तोट्याचा आहे हे दाखवण्यासाठी हे विद्यार्थी येत आहेत. आपण हे गाणं कितीही वेळा ऐकलं आणि कितीही वेळा जरी पाहिलं तरी कमीच आहे. कारण मोबाईल पण आपण कितीही वेळा ऐकला आणि कितीही वेळा हातात घेतला तरी कमीच आहे. लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊनच्या अगोदर आमची पोरं शाळेत जायची, शाळेत गेल्यावर गाणं म्हणायची, मछली जल की रानी है जीवन उसका पानी है. लॉकडाऊन पडलं, कार्ट्यांच्या हातात मोबाईल आला आणि पोरं लागली म्हणायला मछली जल की रानी है और रात को तल की खानी है. म्हणजे ह्या पोरांची बी काही चूक नाही. तिकडे आली बाबा 40 चोर पप्पा या ठिकाणी हॉलमध्ये बघतात आणि आई तिकडं किचनमध्ये यूट्यूबवर कुकिंगची सिस्टीम बघते. मग मोबाईलचे तोटे आणि फायदे किती आहेत हे मनोहर सरांचे विद्यार्थीने आपल्या समोर सादर करत आहेत.
संस्था मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि तेवढ्या काम झाल्यानंतर निघूनही जात असतात. परंतु आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाला अशी एक सामाजिक संस्था मिळाली की त्या संस्थेचा वसा खऱ्यापर्यंत आमच्या सरांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. इतकं सुंदर अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. इतक्या गांभीर्यानं, इतक्या सिरियसने, इतक्या प्रेमानं ते शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून काम करून घेतात आणि खरोखर एक आगळा वेगळा म्हणजे एक व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत असतात. त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्थेला ज्यांनी सहकार्य केलं असे लाईट ऑफ लाईफचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती यायचं आहे. लाईट ऑफ लाईफचे सर्वच मान्यवर आपलं सहकार्य, आपली भूमिका. पल्लवी मॅडम सुद्धा तशाच आहेत. पल्लवी मॅडम सुद्धा सरांबरोबर नेहमीच धावपळ करत असतात. त्याचनंतर पल्लवी शिंदे मॅडम आहेत, सीमा मॅडम आहेत, अंकिता मॅडम आहेत आणि या सगळ्यांवर वॉच ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर आसमा मोकाशी मॅडम करत असतात. म्हणजे सगळे तर एकमेकाचे सहकार्यच आहेत, पण अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा एक ग्रुप खऱ्या अर्थानं काम करत असतो. तुम्ही सगळे खूप सुंदर अशा पद्धतीनं काम करत आहे. संस्थेचं, तुमच्या लाईट ऑफ लाईफच्या या संस्थेसुद्धा तुम्ही नाव खरोखर रोशन करताय. तर संस्थेच्या वतीनं आपल्या कार्याच्या गोडव्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी शकिला इनामदार मॅडम यांना विनंती करतो, पटेल मॅडमला विनंती करतो की विचार मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय अंकिता मॅडम आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो शकिला मॅडम यांना की झगडे मॅडमचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर झगडे न करता झगडे मॅडम अतिशय सुंदर अशा पद्धतीने काम करत असतात. मॅडम खरोखर तुमचं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याचनंतर दुसरे कोऑर्डिनेटर सन्माननीय आसमा मोकाशी मॅडम आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सुद्धा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर पल्लवी शिंदे मॅडम यांचाही सन्मान होत आहे. आपण सुद्धा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अगदीच हुसेन बोल्ट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असे आमचे संदीप सर नेहमी पळत असतात, धावपळीत असतात. यांचा सन्मान होते. मोकश मॅडमचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि अगदी चौथ्या फ्लोअरला आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करत असतात साक्षी बिनवडे मॅडम आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे.
बात आहे. अतिशय सुंदर असं नृत्य आपल्या समोर सादर झालेलं आहे. आता यानंतर इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी आपल्या समोर कठपुतली डान्स सादर करणार आहेत. इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी. सातवीच्या मुलांचा डान्स. आवाज वाढवा कांबळे सरकार. केला रताळ्यासारख्याने ऍक्शन मारते शाहरुख खान सारखी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात सगळ्यांसाठी. घाबरून जायचं नाहीये. वाकडे तिकडे लोक आले तरी तुम्ही घाबरायचं नाहीये. आपल्या समोर इयत्ता 6वीचे विद्यार्थी या ठिकाणी गीत घेऊन येत आहेत. गीत कोणतं आहे काय त्यांनी मला काही सांगितलं नाही. फरीद सरांनी त्यांची टीम हे फरीद सर एक स्टेप कुठली स्टेप करणार. अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे आदिवासी नृत्य आपल्या समोर सादर झालं. म्हणजे खरोखर आपले विद्यार्थी कलाकार आहेत. काही असे असतात ज्यांच्याकडे कलाही नसते आणि कारही नसते तरी ते कलाकार असतात. पण आमचे विद्यार्थी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचे कलाकार आहेत. यानंतर आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी मॅडम 7वी इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी आपलं पंजाबी नृत्य या ठिकाणी घेऊन येत आहेत.
क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं हे साऊथ इंडियन नृत्य आपल्या समोर सादर केलेलं आहे. नंतर आता 8वीचे विद्यार्थी आपल्या समोर आपलं हिंदी रिमिक्स घेऊन येत आहेत. आणि या गीतासाठी विशेष म्हणजे नाईक सरांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. नाईक सर आणि हिना मॅडम या दोन्ही शिक्षकांनी हे गीत या ठिकाणी बनवलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. हिंदी रिमिक्स आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. आणि आज खऱ्या अर्थानं तिन्ही माध्यमाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. तर या तिन्ही माध्यमाच्या कार्यक्रमासाठी सकाळपासून आत्तापर्यंत सगळे शिक्षक बंधू, माझे सहकारी, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तटस्थ उभे होते. यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर आपल्याला ज्यांनी फोटोची सेवा दिली ते आमचे कस्तुरी साहेब, आमचे मित्र, त्यांचेही खूप खूप आभार. आणि आत्तापर्यंत म्हणजे अगदीच कानाला मधुर असं करून टाकणारे आणि कुठल्याही प्रत्येक आनंदाच्या क्षणामध्ये त्यांची हजेरी असते असे आमचे मित्र कांबळे साहेब यांनी डी जे सिस्टीम अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने दिली. तुमचेही खूप खूप आभार. आणि हा तिन्ही माध्यमाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार साहेब यांच्या परवानगीनं, सर्व मान्यवरांच्या परवानगीनं समाप्त झाला असे जाहीर करतो. जय हिंद.